नागपूरमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी हे चांगलेच आक्रमक झाले। यशवंत स्टेडियमच्या बाहेर जाण्यासाठी आंदोलकांनी पोलिसांसोबत बाचाबाची देखील केली आहे। विधान भवनाकडे जात असताना आंदोलकांना पोलिसांनी रोखलं। सरकारने दिलेला मासिक भत्ता आणि नोकरी देण्याचं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी देखील इथल्या आंदोलकांनी केली आहे। नागपुरातून जाणार नाही। दरम्यान हे जे ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला। तर एकीकडे चर्चा सुरू आहे, उपमुख्यमंत्री हे माहिती देत आहेत, तर दुसरीकडे ही दृश्य आपण बघू शकतो। लोटांगण आंदोलकांची जी धरपकड सुरू आहे त्याची ही दृश्य, याच्यामध्ये एक जी तरुणी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत तरुणांना ताब्यात घेतलं जात होतं, त्यांना पुढे घेऊन जाताना हे पोलीस दिसत आहेत, तर दुसरीकडे काही तरुणींना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर इथं आंदोलन करणारे जे तरुण आहेत तरुणी आहेत त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती ही समोर आली आहे। दरम्यान ही तरुणी जी पोलिसांच्या हाती लागलेली आहे, पोलीस तिला ओढून पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। महिला पोलीस या ठिकाणी आहेत आणि जी तरुणी आक्रमक झालेली होती, आक्रमकपणे आंदोलन करत होती, तिला उचलून घेऊन जाताना महिला पोलीस आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। ही दोन दृश्य नागपूरमधली आहेत आणि विधान भवन परिसराच्या जवळची ही दृश्य आहेत। स्टेडियममध्ये हा सगळा राडा सुरू आहे, सर्व आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येनं राज्यभरातले जे तरुण आहेत ते जमल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आधी तर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झालेलं होतं, आपल्या मागण्या सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न झाला, परंतु 11 महिन्यानंतरही जे आहे ते रोजगार मिळाला नाही असा आरोप जो आहे तो केला जातो। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस आता तैनात झालेले आहेत। पोलिसांनी प्रशिक्षणार्थामध्ये जे आहे ते झटापट या ठिकाणी झालेले। कुठं आले तुम्ही? किती दिवसापासून? आम्ही अमरावती जिल्ह्यातून आलेलो, 6 दिवसापासून आलेलो, उपाशी पोटी आहो, तरी हे सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही आहे। हे यांनी आम्हाला थांबून ठेवलेलं आहे। काय आश्वासन दिलं होतं? काय आश्वासन? 6 दिवस झालेले आहे आम्हाला। आंदोलकांचे जे प्रमुख आहेत त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलं जात आहे। आपण बघू शकतो पोलीस आणि संपूर्ण प्रशिक्षणार्थी जे आहे ते आमने सामने आलेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं संपूर्ण आलेले आहे, तरुण आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी 6 दिवसांपासून जे आहे ते नागपुरामध्ये जे आहे ते मोठं आंदोलन सुरू होतं। बघू शकतो आपण पिक्चरमध्ये अशा पद्धतीनं जे आहे ते